smell of a fresh bag. But this is fun. So this is yeah. हॅलो गाईज, वेलकम टू अनदर व्हिडिओ. आणि ही व्हिडिओ खूप वेगळी होणार आहे कारण नेहमीप्रमाणे मी कुठे बाहेर फिरायला नाही जाणार, बट ही व्हिडिओ आपण घरातच शूट करणार आहोत. आणि तुम्हाला थंबनेल बघून कळलं असेलच की दिस इज रिलेटेड टू कॉफी. जे पण लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे मला कॉफी किती आवडते. सो आय थॉट लेट्स गिव्ह इट अ ट्राय अँड लेट्स स्टार्ट फ्रॉम पोर ओव्हर. सो माझ्यासोबत तुम्ही शिकावं अशी माझी इच्छा होती. लेट्स गेट डाऊन टू बिझनेस. बिफोर पोर ओव्हर मी हा अगारोचा मोका पॉट यूज करायचो. बेसिकली ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला इकडे एक चेंबर दिलेला असतो फॉर कॉफी. ह्याच्यात कॉफी जाते, ह्याच्यात पाणी जातं आणि गॅसवर ठेवून बेसिकली ही कॉफी ह्या पॉटमध्ये वरती कलेक्ट होते, इकडनं ड्रिप होत. सो हे मी आधी बेसिकली यूज करायचो आणि त्याच्यानंतर मी बरेच लोकांचे व्हिडिओ बघितले आणि त्यात मला कळलं की देर इज समथिंग कॉल्ड ॲज पोर ओव्हर कॉफीज ॲज वेल. आणि त्याची रेसिपी खूप इंटरेस्टिंग आहे आणि जेन्युनली आय ट्राईड ड्रिंकिंग फ्रॉम पोर ओव्हर अँड इट वॉज डेफिनेटली वन ऑफ द बेस्ट क्लिअर राईट क्रिस्पी कॉफी दॅट आय एव्हर टेस्टेड. सो मी बोललो की व्हाय नॉट वी ट्राय इट. आणि हिअर वी आर विथ ऑल द सेटअप. मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे की पोर ओव्हर कॉफीसाठी तुम्हाला बेसिकली काय लागणार आहे. सो मी पण शिकतोय, जर काय चुकलं असेल तर लेट मी नो इन द कमेंट्स ॲज वेल. सो लेट्स बिगिन. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज यू विल नीड दिस कॉफी ग्राइंडर, ज्याच्यात तुम्ही कॉफी बीन्स ग्राइंड करू शकता. सो हे मला ॲक्च्युली गिफ्ट मिळालं आहे, बट दिस इज फ्रॉम इन्स्टाकप्पा. दिस इज अ रिअली बेसिक वन, गुड वे टू स्टार्ट फ्रॉम. आणि इन हिअर तुमची कॉफी जाते आणि ती ग्राइंड झाल्यावर यू गेट युअर कलेक्टेड कॉफी हिअर. अँड यू कॅन सेटअप how fine and how coarse you want as per what you are making. Usually for pour overs ह्याची सेटिंग आहे 10. सो ग्राइंड करताना मेक शुअर की तुम्ही प्रॉपर सेटिंगवर ग्राइंड करताय. सो these two are the most basic thing for pour overs जे तुम्हाला लागणार आहे, विच इज V60 आणि लॉंग नेक केटल किंवा गुज नेक केटल बोलतात त्याला. सो V60 तुमचा जार जो असतो जिकडे कॉफी कलेक्ट होतो त्याच्यावरती लागतो आणि त्याच्या इनर साईडला रिम्स असतात. सो ह्या रिम्समुळे सुद्धा तुमच्या फ्लेवरमध्ये फरक पडू शकतो. ही बेसिकली रेझिनची आहे. अगेन अ रिअली बेसिक वन आय गॉट फ्रॉम ॲमेझॉन. आणि हे दोन्ही सुपवॉक्स ब्रँडचे आहेत. सो येस, यू विल नीड दीज टू फॉर शुअर टू मेक युअर पोर ओव्हर्स. नेक्स्ट इज दिस कॉफी स्केल. सो दिस इज फ्रॉम इवोल्ड. हे मी ॲमेझॉनवरनं मागवलं आहे. इट इज अ व्हेरी बेसिक कॉफी स्केल. याच्यावर जास्त काय नाही. इट इज फॉर टायमर आणि वेट मेजरमेंट. जेव्हा तुम्ही कॉफी पोर ओव्हर कराल तेव्हा एव्हरी पोर यू हॅव टू मेजर अँड टाईम इट. सो त्यासाठी स्केल यूज होते. सो दिस इज ऑल्सो अ मस्ट. सो अलॉंग विथ V60 यू विल डेफिनेटली नीड दीज कॉफी पेपर्स. बेसिकली दीज आर कॉफी फिल्टर्स जे ह्याच्यात लागतं आणि त्याच्यात आपण कॉफी पोर करतो. हे बेसिकली कोनिकल शेपमध्ये असतं आणि यू जस्ट हॅव टू फोल्ड इट हिअर. इन हिअर तुम्ही कॉफी टाकायची आहे आणि त्याच्यावरनं जेव्हा गुजने केटलने पाणी सोडाल इट विल ड्रिप डाऊन. दिस इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ पोर ओव्हर्स. आणि पोर ओव्हरसाठी अनदर इम्पॉर्टंट थिंग इज दिस थर्मोमीटर. कारण युअर वॉटर कॅनॉट बी टू हॉट. जर जास्त गरम पाणी टाकलं तर तुमची कॉफी जळू शकते बिकॉज इट इज ऑलरेडी लाईट रोस्टेड. आणि जर तुम्हाला लाईट फ्लेवर आवडतात तर त्यासाठी तुम्हाला वॉटर टेम्परेचर मेजर करणं गरजेचं आहे. सो फॉर पोर ओव्हर्स इट्स बेसिकली अराउंड 95 डिग्री सेल्सिअस बिकॉज कॉफी त्याने बर्न नाही झाली पाहिजे. हे जर तुम्हाला हवं असेल तर ॲमेझॉनवर बेसिक तुम्ही घेऊ शकता किंवा हाय एंडसुद्धा अवेलेबल आहेत. सो हा आहे आपला बेसिक पोर ओव्हर सेटअप. V60 फिल्टर पेपर ज्याच्यात कॉफी जाणार, जार टू कलेक्ट युअर कॉफी. हा माझ्या घरचाच जार आहे. सो इफ यू वॉन्ट अ डिफरंट शेप और अ स्टाईल you can buy it online, a basic one or a high-end one, it's up to you. And त्याच्या खाली स्केल बिकॉज तुम्ही जेव्हा मेजर कराल पोर्स तुमचे, सो फॉर दॅट ही स्केल नेहमी खाली असते. These are the two coffees that I have chosen. One is from Blue Tokai, one is from Araku. Arakuची रेडीमेड पोर ओव्हरसाठी कोर्स ग्राइंडेड कॉफी आहे आणि ब्लू टोकाचे कम्प्लीट बीन्स घेतलेले आहेत. आणि बोथ आर मीडियम बिकॉज मला थोडी बिटर अँड थोडी डार्क कॉफी आवडते पर्सनली.
बट फॉर pour overs you majorly take light to medium only. डार्क कॉफी शक्यतो pour over साठी टाळा तुम्ही. So yeah, so for today's recipe we are going to use this balanced Blue Tokai coffee. This is all you need for a basic pour over, so let's begin. So now we are going to start with 15 grams of coffee for 250 ml of water. आणि ह्याच्यावर आपण स्प्रे मारणार आहे हलकासा. यू कॅन यूज एनी स्प्रे किंवा कॉफीचे वेगळे स्प्रे येतात, सो यू कॅन बाय दॅट फ्रॉम ॲमेझॉन एज वेल. सो मी हा बेसिक स्प्रे वापरतोय. अँड आपण हे का करतो, बिकॉज जेव्हा ग्राइंडरमध्ये कॉफी ग्राइंड होते, बिकॉज ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी द पावडर टेंड्स टू स्टिक टू द ग्राइंडर. सो ती चिकटू नये त्यासाठी वी यूज दिस स्प्रे करून थोडंसं. अँड नाव आपण ह्याच्यात टाकणार आहोत. अँड सिन्स दिस इज अ पोर ओव्हर फॉर इन्स्टा कप्पा, ह्याची सेटिंग असणार आहे 10 वरती. त्याच्यानंतर वी पुट दिस, जे मी विसरलेलो. सो थँक्यू कॅमेरामॅन सांगितल्याबद्दल. ऑफकोर्स गाईज, इट्स माय फर्स्ट टाइम. जर काय चुकलं असेल तर लेट मी नो इन द कमेंट्स प्लीज. ऑल द कॉफी नट्स प्लीज पे अटेन्शन. आणि सेटिंग टाकली आहे 10 वर. मॅन्युअल ग्राइंडरमध्ये खूप कष्ट आहेत, सो मे बी इफ यू डोंट वॉन्ट टू डू दिस, गेट अ इलेक्ट्रिक वन. बट दिस इज फन. आय कॅन ऑलरेडी स्मेल द कॉफी ना. आता मला कळतंय की pour overs लोक एवढं का करतात, बिकॉज दिस होल थिंग इज व्हेरी ॲडिक्टिव्ह. सो एनिवेज, आता आपण कॉफी ग्राइंड काढून झाली आहे. सो आय एम नाव अरेंजिंग द सेटअप. स्केलवरती तुमचा जार जो कोणताही असेल त्याच्यावर लागणारे V60 अँड देन पेपर. सो मी बघितलं असं खूप लोक टाकतात. आय विल ट्राय. One eternity later. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल. ओके, सो मी पाणी गरम करून ह्याच्यात ऑलरेडी आणलं आहे आणि मी ते ह्याने ऑफकोर्स मेजर केलं आहे. सो तुम्हाला हे सगळं करायचं नसेल तर इलेक्ट्रिक केटल येते. सो बेसिकली तुम्ही त्याच्यावर टेम्परेचर सेट करून करू शकता. आता आपण फक्त फिल्टर पेपर लावल्यावर हे वॉश करून घेणार आहे, फिल्टर पेपर. आणि हे एक्सेस वॉटर आपण काढून टाकणार आहे. ऑल्सो फिल्टर पेपरचे बरेच टाईप येतात. ब्लीच्ड येतं, तुम्ही ओरिगामी V60 पॉट वापरला त्याचं वेगळं येतं. सो तुम्हाला जसं पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घेऊन या. सो दिस इज फ्रॉम द गुड लाईफ. आणि सगळ्या प्रोडक्टची लिंक तर मी टाकेनच अगेन. सेटअप झाल्यावर 0 वर करा स्केल. पुट युअर कॉफीज इन इट. एक्झॅक्ट 15 ग्रॅम कॉफी झाले काय, एक्झॅक्ट. आणि मी फक्त हे इव्हनली डिस्ट्रीब्यूट करणार आहे युझिंग दिस थर्मोमीटर. तुम्ही काही यूज करू शकता. आणि फक्त मध्ये तुम्ही स्वर्ल करा, ताकी जेव्हा तुम्ही पाणी pour over कराल तेव्हा ते परफेक्टली बॅलन्स्ड कॉफी टेस्ट येईल. आणि ह्याच्याने काय होतं, ते कॉफी ग्राउंड लूजली पॅक्ड असल्यामुळे द वॉटर गेट्स इव्हनली डिस्ट्रीब्युटेड. 0 करा स्केल. नाव यू हॅव टू पोर फर्स्ट 50 grams ऑफ वॉटर अँड देन वेट फॉर 30 seconds. सो स्केलवर लक्ष ठेवा व्हाईल यू पोर. आणि पोर एकदम स्लोली करायचा आहे, असं भस्कन धबाक धुबूक नाही करायचं. त्याने तुमची कॉफी इधर बर्न होईल किंवा ती कन्सिस्टन्सी इन द टेस्ट आणि फ्रुटीनेस त्याचा पूर्ण निघून जाईल. सो हळूहळू स्वर करायचं आणि स्टार्ट फ्रॉम द सेंटर. ओके, 50 grams पाणी टाकलेलं आहे आणि जस्ट गिव्ह इट अ स्वर्ल. थोडंसं हलवा अँड लेट इट ड्रिप. आणि टायमर स्टार्ट करा फॉर 30 seconds. आता परत 50 सेकंड पोर करायचं आहे अंटिल यू रीच अप टू 200 grams ऑफ वॉटर. हळू 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 वेट फॉर 10 seconds. असं आपल्याला 3 वेळा अजून करायचं. सो ॲक्च्युली आपली कॉफी ब्रू झालेली आहे. आणि फर्स्ट 30 seconds आपण का देतो, सो जेव्हा आपण पाणी टाकतो फॉर द फर्स्ट 30 seconds कॉफी मस्त ब्लूम होते, छान त्याचे फ्लेवर्स येतात, त्याचे जे काही नोट्स असतील ते येतात. सो त्यासाठी वी गिव्ह इट 30 seconds फर्स्ट आणि त्याच्यानंतर एव्हरी 10 secondsने आपण पाणी टाकत जातो 50 grams. आता दिस इज द लास्ट. अजून एकदा परत तुम्ही हलवून घेऊ शकता. दॅट्स इट. नाव वी वेट.
अँड मी पण आधी असंच विचार करत होतो की एवढं कष्ट कोण करणार, की कपचूप इन्स्टंट कॉफी घ्या, पाण्यात टाका किंवा मोका पॉट पण कष्टच आहेत, पण ह्याच्यापेक्षा कमी आहेत. बट स्टील मी असं विचार करतो की पोर ओव्हर का करतात. बट आफ्टर आय टेस्टेड पोर ओव्हर मला कळालं की दिस इज द बेस्ट वे टू ड्रिंक ब्लॅक कॉफी, ज्यांना ब्लॅक कॉफी आवडते. बिकॉज द फ्लेवर खूप क्लिअर आहेत आणि ॲक्च्युलीमध्ये तुम्हाला फ्रुटी आणि गोड लागते ही कॉफी. सो जर तुम्ही असंच माझ्यासारखा विचार करत असाल तर एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला आवडली तर ठीक आहे, नाहीतर इन्स्टंट तुमच्यासाठी आहेच. आणि ही कॉफी पोर ओव्हर कशी चांगली झाली तुम्हाला कसं कळेल? आफ्टर द वॉटर हॅज ड्रिप डाऊन कम्प्लिटली तुम्हाला असं फ्लॅट बेड दिसेल ऑन द कॉफी. मी ह्या कॅमेऱ्यात दाखवतो. दॅट मीन्स की तुमचं पोर ओव्हर परफेक्ट झालं आहे, तुम्ही जास्त घाई नाही केली आहे आणि तुमचा पोर परफेक्ट झाला आहे. सो दिस इज इट गाईज. आपली कॉफी रेडी आहे. थोडंसं आपण सोल करणार आहोत, जस्ट लाईक लोक वाईनला करतात, आपण कॉफीला करणार. कॉफी इज नो लेस दॅन अ वाईन गाईज, ट्रस्ट मी. नाव इट्स टाईम. आणि दिस विल बी अ स्ट्रॉंग कप बिकॉज थोडं मीडियम रोस्टेड आहे. मी लाईट रोस्ट नाही घेतली आहे कॉफी. सो तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यात तुम्ही आईस टाकू शकता ऑर वॉटर अबाउट 100 to 120 grams अकॉर्डिंग टू युअर लाइकिंग. बट मी अशीच ट्राय करणार आहे. सो लेट्स सी. चिअर्स. मला ह्याच्यापेक्षाही डार्क आवडते, बट दिस इज अ परफेक्ट कप टू स्टार्ट अ डे. सो जर तुम्हाला पाहिजे असेल तर ब्लू टोकायची इट इज कॉल्ड सिल्वर ओक कॅफे ब्लेंड. मस्त आहे, थोडी स्मोकी आहे, नटी टेस्ट आहे. सगळे ॲपॅरेटस आणि जे पण मी काय वापरलं आहे, कॉफी, एव्हरीथिंग, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जर तुम्हाला काय डाऊट असतील, क्वेश्चन असतील, तुम्ही कमेंटमध्ये लिहा. मी पण शिकतोय, तुम्ही पण शिकाल. जर मला आन्सर करता आले तेवढं मी आन्सर करीन. आणि अजून अशा व्हिडिओज बघायच्या असतील, आवडली असेल ही व्हिडिओ, तर नक्की सांगा. मी तुमच्यासाठी अजून वेगळी रेसिपी कॉफीची घेऊन येऊ शकतो, जर जी मला जमेल तेवढं. आणि सी यू, टाटा, बाय बाय इन माय नेक्स्ट वन. Cheers. Until then, keep sipping.